आपल्यासोबत मंत्री भरत गोगावले आहेत। सर, आज तुम्हाला मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या नंतर प्रथमच हा मान मिळालेला आहे, एकंदरीत काय सांगाल? त्यामुळे फार आनंद झाला, कारण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हा मान मला मिळवून दिला, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो। आणि आता कार्यक्रम आम्ही संपन्न केलेला आहे। ठीक आहे, प्रत्येकाला वाटतं आपल्या आयुष्यामध्ये असे काही क्षण यावेत, त्यामधलं एक आमच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा क्षण आहे आणि तो आता संपन्न झालेला आहे। सर, पक्षाने परवानगी दिली तर यांचं नामोनिशाण मिटून टाकीन असं नाव न घेता एकनाथ शिंदेंवरती गणेश नाईकांनी टोळा लगावला, याकडे आपण कसं पाहता? नाही, ठीक आहे, आता प्रत्येक कोणाच्या तोंडावरती हात तर देऊ शकत नाही आहे। ठीक आहे, ते आता आमचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री याच्यावरती काय तो निर्णय घेतील, कारण एवढ्या शेवटच्या टोकाला पण जाऊ नये, कारण काही गोष्टी आहेत आज त्या बोलण्यासारख्या नाही आहेत, पण त्याला उद्या आम्ही जबाब देऊ काय येतो। इम्तियाज जलील असे म्हणाले आहेत की मुंब्राजकडे संपूर्ण महाराष्ट्र आम्ही हिरवागार करू। हिरवा अगोदरच झालेला आहे, झाडे झुडपं हे सगळे आपल्याला माहिती आहे, सुजलाम सुफलाम महाराष्ट्र आहे, त्यामुळे सांग तुझी काय आवश्यकता नाही आहे। असे बरेचसे जलील येऊन जातील, परंतु महाराष्ट्राकडे कोण वाकड्या नजरेने पाहू शकत नाही आहे, नाहीतर त्याची नजरच वाकडे होऊन जाईल। धन्यवाद सर। हे होते मंत्री भरत गोगावले। राज वैशम पॉइंट टीव्ही मराठी, अलिबाग, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।